त्यामुळे स्वाभाविक होतं की काही प्रमाणात कार्यकर्त्यांनी अर्ज भरणं हे अपेक्षित होतं. परंतु भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे पक्षाबद्दल आपली श्रद्धा जी आहे ती व्यक्त करत असताना आज असेच एक भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री कमलाकर दळवी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ आज आपली उमेदवारी अर्ज परत घेतलेला आहे. त्याबद्दल पक्षाच्या वतीने मी त्यांचे आभारही मानतो आणि त्यांचे कौतुकही करतो. आणि मुंबईत आपण बघाल जिथे जिथे बंडखोरी झालेली तिथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी पाठी घेऊन पक्षाला संपूर्ण समर्थन दिलेलं दिसत आहे. आता इकडनं वॉर्ड क्रमांक 222 मध्ये माजी नगरसेवक 221 वॉर्ड क्रमांक 221 मध्ये माजी नगरसेवक जनक संघवी यांनी जो अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला तोही ते अर्ध्या तासात पाठी घेत आहे. दुसरीकडे तुमचा राठोडांना कुठेतरी दमदाटी केलेली आहे असा दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे. कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. सर नेमका प्रकार काय घडला होता? मला माहितच नाही तुम्ही कुठच्या व्हिडिओबद्दल तुम्ही बोलत आहात त्याची मला खबर नाही. परंतु जे मला त्या दिवशी इकडे मी माझ्या उमेदवारांबरोबर अर्ज भरण्यासाठी आलेलो त्यावेळेला घोळका घालून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम काही लोक करत होते त्यांना मी पोलिसांना समज देण्याची विनंती केली. त्या व्यतिरिक्त काही घडल्याचं मला माहीत नाही. त्या व्हिडिओमध्ये असं आहे की ती हरिभाऊ राठोडाचं म्हणतात की आम्ही चिठ्ठी फाडलेली आहे तरी आम्हाला अर्ज का भरू दिलं जात नाही आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला जाऊ देणार नाही असं काही वक्तव्य त्यामध्ये तुम्हाला जाऊ देणार नाही बाहेर वेळेत नाही जर मला अडवण्याचा मला घोळका घालून माझ्यावरती दबाव आणून माझ्याकडनं चुकीचं कृत्य करून घ्यायचा प्रयत्न केला गेला होता. परंतु त्याला मी कुठच्याही प्रकारची किंमत किंवा दखल न घेता मी तिकडनं निघून गेलो. सिक्युरिटी हा सातत्याने फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं होत आहे. आपण बघितलं असेल की त्या दिवशी अर्ज भरताना भारतीय जनता पक्षाचे पण जे उमेदवार होते त्यांना अर्ज भरता आला नव्हता कारण 5 वाजण्याची वेळ संपलेली. त्यामुळे असा आरोप करणं की भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी अर्ज भरण्यापासून थांबवलं हे साफ चुकीचं आहे. सगळ्या पक्षाची लोक जी वेळेत येऊ शकली नाही त्यांचे अर्ज फेटाळले गेले आणि त्यामुळे मला वाटतं याचा राजकीय विषय न करता आपण संविधानिक संस्था इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या कार्यपद्धतीवरती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.